मैत्रिणींनो, काल व्हिडिओ नाही टाकला मी. चिकूची माझी तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही टाकण्यात आला. सकाळी 4-4:30 वाजता चिकूला दवाखान्यामध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये रातभर त्याला ताप होती, 101-102 ताप होती. मला पण होती, त्याच्यामुळं काल व्हिडिओ काढायला जमलं नाही. काल त्याला सकाळपासून सर्दी होती, थोडी कणकणी होती. माझा आवाज येतो का नाही माहिती नाही. लाईक शेअर करायला विसरू नका. त्याच्यामुळं 2 दिवस झाले रेसिपीचे व्हिडिओ पण नाही आले. आता तब्येत बरी नव्हती. काल चिकू रातभर झोपला नाही. सकाळी 4-5 वाजता त्याला दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये नेल्यामुळे मग त्याला तापीचं औषध, सर्दीचं औषध दिले. तर आता झोपलाय ते औषध पिऊन. संध्याकाळचे वाजले 8. तर मग दिवसभर आम्ही काही खाल्लं नाही, पिलं नाही, काय नाही. दिवसभर झोपून होतो आणि काही चिकूच्या राड्यामध्ये होतो. मी तर माझ्याकडे लक्ष द्यायचं विसरूनच गेले. मी जेवले पण नाही आज. आता उठले 5 वाजता, चहा घ्या प्याला. ते पण चिकूचं बाप म्हणले चहा पी म्हणून चहा पिलाय. आता चिकूला बरं वाटलं, ताप पण उतारलाय. तर हे बघा, चिकूच्या पप्पाने मला काय काय खायला आणलं होतं. चला दाखवते होतं मला. हे बघा, हे डाळ वडे, हे सांबार याच्यासोबत खायचे. डाळ वडे घेतले होते सकाळी. त्याला वाटलं की जमणार नाही ना हिला दुसरं काही खायला, चव न लागणार. त्याच्यामुळं मग ही घेतलं डाळ वडे. हे असे ते वडे गावाकडं कोणाकोणाला माहिती नाही ना, मिक्स डाळीचे बनवतात. चण्याची, परत तुरीची, मुगाची, मसूरचे, असे सगळे मिक्स डाळीचे वडे बनवायचे असे आणि तेलात तळायचे. आणि हे असं सांबार बनवायचा. हे ना, याच्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे टाकलेले असतात आणि जिरं मोहरीची फोडणी दिलेली असते. आणि हे बघा, त्यांना आणले होते भजे खायला. खिचडी भात बनवला होता ना सासूबाईनं, आमच्या आईनं खिचडी भात बनवला होता, त्याच्यासोबत खायला आणलं. त्याला खिचडी भात तसा नाही आवडत खायला. चला खिचडी भात दाखवते मी जेवले नाही आज. हे बघा, तसंच पडलं आहे. आता थोडंसं चिकूच्या पप्पानं खाल्लं आहे आणि थोडंसं आईनं खाल्लं आहे. आणि मी तर जेवलेच नाही आज. मी तर जेवणच नाही केलं आज. आता मला जरा जेवते का डाळ वडे खाते आणि मग बाकीचं तर काही खाऊ वाटणार नाही मला. मग त्याच्यामुळे बाकीचं काही खाणार नाही मग मी. आणि भरभरून प्रेम द्या आणि चिकूसाठी प्रयत्न करा. चिकू पटकन बरा हो म्हणून. एवढा खेळतो, एवढा मस्ती करतोय ना. आज त्याला 2 दिवस झाले, त्याला असं काही सुधरत नाही की काय करावं, कसं करावं म्हणून. तरी पण त्यानं बरीच ताकद शक्ती लावली या तापीला सैन करून येण्याची. रडला नाही, काय नाही. पण एवढी त्याला झोप नव्हती आली. कारण की 101-2 ताप जर असले तर कोणत्या व्यक्तीला झोप येईल? मला तर नाही येणार, माहिती का. त्याच्यामुळे सांगते मी, स्वतःची काळजी घ्या, दवाखान्यात लवकर जा, लेकरा बाळाकडे लक्ष द्या. आणि पावसा पाण्याचं जास्त आंबट तेलकट खाणं टाळा. आता माहीत असताना की स्वतः खायली नाही आम्हाला सांगायला. पण मी काय खाते माहिती आहे का, माझ्या तोंडाला चव नाही. आणि चिकूच्या पप्पानं माघारीच घेतलं माझ्या. आता मला ते खावं वाटणार आहे आणि खावं लागणारच आहे. मला सकाळपासून 3-4 वेळा बोलले, ते घेतले तुझ्यासाठी. मी झोपलेले होते. त्याने ते माघारीच घेतलं आहे. सासूबाईने केलता भात आईनं, तर त्याच्यामुळं ते खायला नाही भेटला. मला खायला जमलं नाही कारण की मला ना रात्रभर झोप नव्हती. चिकूच्या डोक्यावर पट्टी ठेवू लागले, हातापायाला थंड पाणी लावू लागले ना, त्याच्यामुळे रातभर झोपायला नाही भेटलं. आणि चिकूचे पप्पा जे आहेत ना, ते पण झोपले नाही. तर रात्री म्हणजे जाऊ दे, आता मी कामाला जात नाही. सकाळचे 6ला कामाला जातात ना, त्याच्यामुळं कामाला नाही गेले. ते चिकूमुळं घरीच होते. मग सकाळी आम्ही 4-5 वाजता त्याला दवाखान्यामध्ये नेलं. कारण की रात्री खूप पाऊस होता ना, त्याच्यामुळे जे घरातलं औषध आहे ते दिलं, पण त्याची ताप काही उतरलीच नाही. आमच्याकडे ताप चेक करायचं पण आहे ना, तर मग त्याच्यामुळे ते बघून कशी तरी रात्र काढली. सकाळी कुठेतरी थोडासा पाऊस उघडला. देवाची कृपा, खूप जास्त पाऊस उघडला. आम्हाला जाऊन येऊसपर्यंत पाऊस लागला नाही. आम्ही मोटरसायकलवर गेलो, त्याच्यामुळे तर पाऊस लागलाच नाही. मला त्याचीच भीती होती की मला पण सर्दी, थोडीशी ताप आहे, चिकूला पण ताप आलेली आहे. याच्यामध्ये जर दोघं भिजलो तर जास्तच वाढन. त्याच्यामुळे ना मला रातभर विचार करता सकाळचे 4-5 वाजले दवाखान्यात जायचा विचार करता. कारण की पाऊस चालू होता ना, आणि आता पाऊस नाही. 1-2 घंटे झाले बंद झाला आहे. त्याच्यामुळे इतकी गरमी होती मला. आणि
आता जशी धापा टाकते ना, सकाळपासून मी जेवले नाही, रात्री जेवले त्याच्यावरतीच आहे. आता 5 वाजता मी चहा घेतला आहे, त्याच्यामुळे म्हणलं चला आता तुमच्यासोबत शेअर करते मी की काय झालं आहे काय नाही, व्हिडिओ का नाही टाकला, कशामुळे नाही टाकला. आम्ही थोडासा हॉस्पिटलमधला व्हिडिओ शूट केला आहे, तर तो बघा तुम्ही. लाईक शेअर करायला विसरू नका. लाईक शेअर करा, तुमच्या भावा बहिणीला मित्रमैत्रिणीला शेअर करा. स्वतःची काळजी घ्या. चला तर मग मी चिक्कू झोपलेलं दाखवते मी तुम्हाला. आता चिक्कूचे पप्पा पण झोपलेत. आता मी मला थोडंसं काही खाते आणि मी पण झोपते. मला बरं वाटलं, काम तसंच पडलं आहे. पाणी भरलं आहे, मी प्यायचं भरलं आहे, वापरायचं पण भरलं आहे. मला कसं एक तर मागं 5-6 दिवस पाणी आलं नव्हतं ना, मग पाणी नसलं तर काही कामच उतरतच नाही. आता जर चिक्कू रातचा झोपला आणि त्याला बरं अजून जास्त बरं वाटलं, ताप तर उतरला त्याचा, थर्माकॉलमध्ये चेक केलं तर ताप खूप कमी झाला आहे. आणि जर मला बरं वाटलं तर मग उद्या आमच्या आंघोळी भुंगळी त्याला पाणी लागेल. त्याच्यामुळे पाणी भरलं आहे गेलं भाजी खायला. सॉरी. थोडंसं खाते आणि झोपते. आता भांडे कपडे जायच पडलेत, आता आई आल्यावर तिकून आल्यावर करते. थोडीशीच भाजी मेथी आणलेली ती घेऊन गेल्यात. चिक्कूच्या पप्पा नेऊन सोडायला गेले ते बाईकवर, मोटरसायकलीवर. तर चला मग चिक्कू झोपलेला दाखवते मी तुम्हाला. चिक्कूचे पप्पा बघा इथं झोपलाय, औषध दिलंय ते झोपलाय. चिक्कूचे पप्पा पण झोपलेत. त्याचं खेळणं तसंच पडलंय, हे सगळं काम तसंच पडलंय, हे सगळं तसंच पडलंय. हे बघा इकडच्या घरात पण लाईट ते बघा दिसतंय का थोडं थोडं तुम्हाला. हे बघा इथं खेळलाय बिळलाय तसंच, त्याचं खेळणं पडलंय. सगळा राडा तसाच पडला आहे. घरामध्ये तुम्हाला दिसत नसेल कारण की लाईट बंद केलेली ना, त्याच्यामुळे दिसत नसेल. तर चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. आणि बरं वाटलं तर उद्या काहीतरी मी चांगली रेसिपीचा व्हिडिओ घेऊन येईन. लाईक शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की चिक्कू कसा होता, कसा खेळत होता आणि एकदम त्याला कसं ताप आले. तर मग चला बाय बाय. लाईक शेअर करायला विसरू नका. आणि माझा आवाज काय आज मोठा नाही येणार कारण की मला सर्दीने जाम डोकं झालं आहे, डोळे दुखायला लागलेत, डोकं पण दुखायला लागलं आहे, घसा पण दुखतोय. चला तर बाय. लाईक शेअर करायला विसरू नका. बाय. चिक्कूला दवाखान्यात आणलं आहे, त्याला ताप आले त्याच्यामुळं काल व्हिडिओ नाही टाकला. घेऊन आलं दवाखान्यामध्ये, डॉक्टर नाही आले. तुम्हाला दाखवते डॉक्टर आला काल व्हिडिओ टाकला. काल शनिवार होता ना, शनिवारच्या सकाळी 6 वाजता खूप ताप त्याच्यामुळे 102-103 ताप होता त्याला. पाणी देण्याचा दवाखान्यात कुठं सांगतो. सकाळचे 5:30 वाजून टाकी निघली. त्याचे पप्पा आहेत ना, पाऊस तर खूप चालू बाहेर. बाहेरचं वातावरण लागतं असं बाहेरचं वातावरण इकडं तिकडं बिल्डिंग मोठं मोठं हॉस्पिटल. दोघं जण चला तर मग आहे ना मामा,